आजचा विषय प्रत्येक त्या महिलेसाठी आहे जी कधी ना कधी स्वतःला हरवून बसली आहे. लग्न झाल्यावर किंवा बाळ झाल्यावर माझं करिअर संपलं का? हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात येतो. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगणार आहे. करिअर संपत नाही. ते फक्त थोड्या वेळासाठी थांबतं. जी महिला कधी स्वप्न पाहायची, जी काहीतरी मोठं करायची इच्छा ठेवायची, तीच महिला आज घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला विसरते आणि मग मनात एक शांत प्रश्न उमटतो, मी पुन्हा सुरुवात करू शकते का? माझं उत्तर आहे हो, अगदी नक्की करू शकता. कारण तुमचं स्वप्न अजूनही जिवंत आहे. तुमची क्षमता अजूनही तशीच आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा उभं राहायला मदत करणार आहे. तुमचं हरवलेलं कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी आणि तुमचं करिअर पुन्हा सुरू करण्यासाठी. तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. ही गोष्ट आपण सगळे जाणतो पण बोलत नाही. लग्नानंतर आणि विशेषतः बाळ झाल्यानंतर महिलेचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. सकाळपासून रात्रीपर्यंत घर, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि या सगळ्यामध्ये ती स्वतःसाठी जगणं विसरते. एक वेळ अशी येते जेव्हा ती आरशात स्वतःकडे पाहते आणि मनात एक प्रश्न येतो, ही मीच आहे का जिच्याकडे स्वप्न होती, जिच्याकडे ॲम्बिशन होतं, जिच्याकडे करिअर होतं? आज तीच महिला स्वतःला विचारते, माझं करिअर आता संपलं का? कॉन्फिडन्स हळूहळू कमी होतो, सेल्फ डाऊट वाढायला लागतो आणि मनात आवाज येतो, आता उशीर झाला आहे, मी पुन्हा काही करू शकत नाही. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. उशीर झाला नाही, तुम्ही फक्त थांबला आहात. तुमचं नॉलेज अजूनही तुमच्यासोबत आहे. तुमची स्किल अजूनही जिवंत आहे. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवलं आहे आणि आज आपण तोच विश्वास पुन्हा जागवणार आहोत. आता थोडं रिॲलिटी चेक करूया. जग खूप बदललं आहे. आज करिअर करण्यासाठी फक्त ऑफिसमध्ये जाणं गरजेचं नाही. आज तुमच्याकडे खूप पर्याय आहेत. वर्क फ्रॉम होम, फ्रीलान्सिंग, ऑनलाईन बिझनेस, यूट्यूब कॉन्टेंट क्रिएशन, स्किल बेस्ड अर्निंग. म्हणजे काय? तुम्हाला घर सांभाळूनही करिअर बनवता येतं. पूर्वी संधी कमी होत्या, पण आज संधी खूप आहेत. फक्त आपल्याला दिसायला हव्यात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही करिअर सोडलं होतं, पण तुमचं नॉलेज कधीच संपलेलं नाही. तुमचं एज्युकेशन अजूनही तुमच्यासोबत आहे. तुमचा एक्सपिरियन्स अजूनही व्हॅल्युएबल आहे. फक्त तुम्ही स्वतःला अपडेट करणं थांबवलं आहे. आणि म्हणूनच आजपासून रिस्टार्ट नाही, रिबिल्ड सुरू करा. कारण रिस्टार्ट म्हणजे पुन्हा शून्यापासून सुरुवात. पण रिबिल्ड म्हणजे जिथे थांबलात तिथून पुढे जाणं. तुम्ही मागे नाही आहात, तुम्ही फक्त पॉजमध्ये आहात आणि आज तो पॉज हटवायची वेळ आली आहे. आता फक्त मोटिवेशन पुरेसं नाही, आता ॲक्शन घेण्याची वेळ आली आहे. चला अगदी प्रॅक्टिकल स्टेप्स पाहूया, जे तुम्हाला खरोखर मदत करतील. स्टेप 1, स्मॉल स्टार्ट करा. मोठं काहीतरी करण्याचा प्रेशर घेऊ नका. छोट्या पावलांनी सुरुवात करा. उदाहरणार्थ टीचिंग, ऑनलाईन सेलिंग, कॉन्टेंट क्रिएशन, फ्रीलान्सिंग. लक्षात ठेवा, स्मॉल स्टार्ट इज बेटर दॅन नो स्टार्ट. स्टेप 2, डेली 1 hour रूल. तुमच्याकडे पूर्ण दिवस नसला तरी चालेल, पण दररोज 1 तास स्वतःसाठी ठेवा. तो वेळ तुमच्या फ्युचरसाठी इन्व्हेस्ट करा. कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी बीट्स परफेक्शन. स्टेप 3, स्किल अपग्रेड करा. जग बदलतंय. स्किल्स अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे. यूट्यूबवर फ्री लर्निंग करा. ऑनलाईन कोर्सेस जॉईन करा. न्यू स्किल्स शिका. स्किल जितकी स्ट्रॉंग, तितका तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग. स्टेप 4, फिअरला इग्नोर करा. लोक काय म्हणतील हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. लोक नेहमी काहीतरी बोलणारच, पण तुमचं लाईफ तुमचं आहे. फिअरमुळे थांबू नका, ॲक्शनमुळे पुढे चला. स्टेप 5, सपोर्ट सिस्टीम तयार करा. फॅमिली सपोर्ट असेल तर छान,
नसेल तरी स्वतःचा सपोर्ट सिस्टीम बना. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा. मोटिवेशनल कॉन्टेंट बघा. स्टेप 6. पेशन्स ठेवा. सक्सेस एका रात्रीत येत नाही. टाईम लागेल, एफर्ट लागेल, पण एक दिवस नक्की येईल जेव्हा तुम्ही स्वतःवर प्राऊड फील कराल. आज एक छोटं स्टेप घ्या. उद्या तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. मित्रमैत्रिणींनो, आता एक गोष्ट मनापासून ऐका. तुम्ही फक्त आई नाही, तुम्ही फक्त पत्नी नाही, तुम्ही एक स्वप्न असलेली व्यक्ती आहात. कधीतरी तुम्ही स्वतःसाठी स्वप्न पाहिलं होतं. काहीतरी मोठं करायचं ठरवलं होतं. ते स्वप्न अजूनही जिवंत आहे. फक्त परिस्थितीमुळे तुम्ही थोड्या वेळासाठी थांबलात. पण थांबणं म्हणजे हार मानणं नाही. थांबणं म्हणजे पुन्हा ताकद गोळा करणं आहे. तुमच्यात खूप ताकद आहे, जी कदाचित तुम्हालाच माहिती नाही. घर सांभाळणं, मुलांना वाढवणं हे काही सोपं नाही. आणि हेच सिद्ध करतं की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात. जर तुम्ही हे सगळं करू शकता, तर करिअर का नाही करू शकत? आज एक डिसिजन घ्या. मी माझ्यासाठी पुन्हा उभी राहणार. कोणाची परवानगी नको, कोणाची वाट बघू नका. तुमचं लाईफ तुमच्या डिसिजनवर बदलणार आहे. लक्षात ठेवा, सेल्फ बिलीफ हा तुमचा सर्वात मोठा पॉवर आहे. आज तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तर उद्या जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. तुमची जर्नी आज सुरू होत आहे. छोटी असेल पण पॉवरफुल असेल. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, मी हार मानली नाही, म्हणून आज मी इथे आहे. कीप गोईंग. तुमचं सक्सेस तुमची वाट पाहत आहे. शेवटी फक्त एक छोटीशी गोष्ट मनात ठेवा. एक दिवस तुमची मुलं तुमच्याकडे पाहतील आणि विचारतील, आई, तू तुझं स्वप्न पूर्ण केलं का? त्यावेळी तुमच्या डोळ्यात अभिमान असावा आणि तुमचं उत्तर असावं, हो, मी पुन्हा सुरुवात केली आणि पूर्ण केलं. आज तुम्ही जिथे आहात ते शेवट नाही, ती फक्त नवीन सुरुवात आहे. भूतकाळाबद्दल रिग्रेट करू नका. फ्युचरबद्दल घाबरू नका. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. आज एक डिसिजन घ्या. मी स्वतःसाठी जगणार. मी माझं करिअर पुन्हा सुरू करणार. लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न अजून जिवंत आहे आणि तुम्ही ते पूर्ण करू शकता. कधी-कधी लाईफ आपल्याला थांबवतं, पण ते आपल्याला हरवण्यासाठी नाही, ते आपल्याला स्ट्रॉंगर बनवण्यासाठी असतं. तर आजपासून थांबणं बंद करा आणि पुढे जाणं सुरू करा. तुमचं फ्युचर खूप सुंदर आहे. फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाका. थँक यू सो मच. कीप बिलिव्हिंग, कीप ग्रोईंग.